मूर्तिजापूर येथे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील तालुक्यात एकमेव असं रुग्णालय बनलं आहे, जिथे आमदार हरीश पिंपळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध करण्यात आल्यानं येथे ग्रामीण भागातून उपचार घेण्याकरता येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते। मात्र येथील डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धास्ती बसली असून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे। सकाळी ज्यावेळेस मी दवाखान्यामध्ये आलो आणि अब्दुल्ला सरांना भेटलो तर अब्दुल्ला सरांनी मला प्लास्टर बांधण्याकरता सांगितलं आणि सांगितलं की बा हे प्लास्टर तुम्हाला 21 दिवसाचं बांधून देतो आम्ही। तर मी 3 ते 4 तासापासून बाहेर वाट पाहत आहे। त्याच्यानंतर मी ते दुसरे सर आहेत विशाल सर येदवर यांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा हे तुम्ही मार्बल सरांना भेटा। आणि मार्बल सरांना ज्यावेळेस भेटलो तर मार्बल सरांनी मला उत्तर असं दिलं की हे माझं काम नाही आहे, त्याच्यातलं मला काही समजत नाही, तुम्ही पुन्हा सरांना भेटा। 2 दिवसांपूर्वी अंदाजे 10 ते 12 वर्षीय मुलाच्या पायाला इजा झाल्यानं मुलाचे पालक नितीन टाले हे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय इथे आपल्या पाल्याला घेऊन उपचारार्थ आले असता त्यांना आपल्या पाल्यास येथील डॉक्टरांना दाखवले, परंतु येथील मारवाल नामक डॉक्टरने मुलाच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर असून त्यात पिन टाकून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आणि ते रुग्ण व पालक त्यामुळे धास्तावले। तर याच रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नॉर्मल फ्रॅक्चर असल्यानं घाबरण्यासारखे कारण असल्याचा सल्ला देऊन सहानुभूती दाखवली, परंतु हाड तज्ज्ञ असलेले डॉक्टर मारवाल यांची रुग्णासोबत वागण्याची पद्धत व्यवस्थित नसल्यानं रुग्णांनी जायचं कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे। नाही ते कसं तुम्ही एक गोष्ट ऐकून घ्या। असं फ्रॅक्चर वगैरे असं हे नसते। ते कसं असते की आपण पेशंटला पाहतो, त्याच्यावरून आपण एक्सरे रिपोर्ट आणि ह्या 2 गोष्टी कोरिलेट करून ठरवतो की फ्रॅक्चर आहे किंवा मुळलेलं वगैरे आहे। हा तो एक आपला एक्सपिरियन्स असतो, त्यानुसार आपण पेशंटला पाहून आणि ते एक्सरे रिपोर्ट कोरिलेट करून करतो। आता कसं असते एक्सरे रिपोर्ट 100% शुअर नसतो, म्हणजे तोही आता आपल्याकडे जे एक्सरे रिपोर्ट असतात ते मुंबईवरून रिपोर्टिंग करतात, बरोबर आहे। तर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांनी काही पेशंट बघितलेलं नसते, तर ते आपण बेसिकली पेशंटला पाहून आणि हे करून ठरवतो किंवा फ्रॅक्चर आहे नाही आहे। पेशंटचे कंप्लेंट्स म्हणजे पेशंटला पाहून तिथे तपासून वगैरे हे ठरवतो आपण। फ्रॅक्चर आहे की नाही, त्याला फ्रॅक्चर आहे, मायनर आहे, पण ते कसं आहे की ते बोटाला आहे फ्रॅक्चर त्याच्या। आता रिपोर्ट तर सांगितलं तर नाही आहे, पण आता कसं आहे आपण त्याला सुजन आहे, पेन आहे, त्याच्या मुवमेंटला खूप पेन आहे, कारण त्याला दाबल्यानंतर खूप दुखत होतं। तर मग याच्यानंतर कसं असते की आता निदान केलेलं आहे त्या गोष्टीचं, दुसरे डॉक्टर म्हणतात की म्हणजे हा फरक कसा? नाही कसं आहे की प्रत्येकाचं नॉलेज आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा सगळा वेगळा होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकते। असं काही असं त्याच्यामध्ये काही असं चुकीचं वगैरे बरोबर असं कधी नाही, असं ते व्हेरिएशन येऊ शकते, एक नॉलेजचा वगैरे थोडंसं हे होतं। सदरहू डॉक्टर मारवाल अरेरावीची भाषा वापरत असून अलीकडेच बातमी करण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या प्रसारमाध्यमांनी उद्धटपणाची वागणूक त्यांनी दिल्यानं अशा वर्तनाच्या डॉक्टरांमुळे रुग्णालयाची बदनामी होत असून डॉक्टर मारवाल यांची या रुग्णालयातून हकालपट्टी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। परवा मुलाला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात आलो होतो, एक्सरे काढून संबंधित दोन्ही हाड तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांना दाखवला असता डॉक्टर मारवाल यांनी मोठे फ्रॅक्चर असून पिन टाकून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला, तर दुसऱ्या सहकारी डॉक्टरांनी छोटे फ्रॅक्चर असून ते प्लास्टरने बरे होईल असं सांगितलं। या संदर्भात डॉक्टर मारवाल यांना विचारणी केली तेव्हा ते अरेरावी करायला लागले, असे रुग्णाचे पालक नितीन टाले यांचं म्हणणं आहे। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।